संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज यवत या ठिकाणी आहे आणि यवतमध्ये काळ भैरवनाथ देवस्थान आणि यवत ग्रामस्थांच्या वतीनं 1 लाख भाकरी वारकऱ्यांसाठी बनवल्या जात आहेत। आत्ता आपण जर पाहिलं तर पिठलं भाकरीचा नैवेद्य जो आहे तो संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ग्रामस्थांच्या वतीनं दाखवला जातो। गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे। आपण जर पाहिलं तर महिला या ठिकाणी भाकरी बनवत आहेत। आपल्याबरोबर काही महिला आणि ट्रस्टी आहेत, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। मावशी काय सांगा, माऊली आज तुमच्या घरी आनंद आहे आम्हाला। हां, 11 वाजल्यापासून। नाही पण किती भाकरी झाल्या आणि दरवर्षी बनवतात? हां, दरवर्षी बनवतो। काय वाटतं बनवताना? चांगलं वाटतं। हां माऊली येतात? हां माऊली येतात तुमच्याकडे? हां, येतात ना। जर आपण पाहिलं तर महिला आपल्यावर मावशी सकाळपासून तुम्ही भाकरी बनवताय, माऊली आज तुमच्या दारी येत आहेत, नैवेद्य बनवताय, काय काय सांगायचं? काय काय तुम्हाला काय वाटतं? चांगलं वाटतं हां भाकरी करायला। नंतर आपण जर बघितलं तर आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत। या ठिकाणी पिठलं जे आहे ते बनवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि ग्रामस्थांचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षाचा आहे। 1 लाख भाकरी अनेक वारकऱ्यांसाठी बनवल्या जातात आणि हा वारकऱ्यांसाठीचा हा सर्व प्रसाद जो आहे तो या ठिकाणी बनवला जातोय। आपल्याबरोबर या ठिकाणचे पदाधिकारी आहेत। सर्व वारकऱ्यांना हा प्रसाद दिला जातोय। काय हा सगळा उपक्रम आहे? सकाळपासून सगळे गावकरी कामाला लागले। हे आमच्याकडे जवळजवळ ज्यावेळेस पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून जवळ 100 ते 125 वर्षापासून हा सोहळा इथं होत असतो आणि पुण्यासारख्या ठिकाणी गोड पदार्थ खाऊन वारकरी कंटाळलेले असतात, त्यामुळं हा पिठली भाकरीचा जवळजवळ 100-150 वर्षापासूनचा हा इथं मेनू तयार केला जातो। काय परंपरा आहे ही? परंपरा म्हणजे आता वारकऱ्यांना जे आता गोड खाऊन वगैरे कंटाळा आलेला असतो त्यामुळे त्यांची मागणी येतात पिढ्यानपिढ्या की इथं काहीतरी जरा तिखट, जरा थोडंसं चविष्ट असं काही, त्यामुळे इथं भाकरी घरोघरी भाकरी बनवतात आणि मंदिरात पण आम्ही इथं भाकरी बनवतो। आणि वारकरी चवीने खातात। इथे येऊन ते भाकरी, बेसन भाकरी बनवलं जातं ते चवीने खातात, चवीने खातात। आणि एक इथं जवळजवळ 250-300 किलोचं बेसन बनवलं जातं, 1000 किलोचं भाकरी बनवलं जातात, बाजरीच्या भाकरी आणि चटणी असं मिळून वारकऱ्यांना जेवण दिलं जातं। नक्की हा जो प्रसाद आहे हा पालखीला दाखवला दाखवलं तो वारकऱ्यांना आवडीची भाजी पिठलं भाकर ही याच रूटला इथंच पहिल्यांदा मिळते आणि वारकरी ते खाऊन खुश असतात आणि दरवर्षाप्रमाणे ही वारीची परंपरा जपतली जात असते। आम्ही आनंदी आहे। वारकरी परंपराही जपताय तुम्ही, मोठं सहकार्य तुमचं या सगळ्यासाठी? सगळे सहकार्य आमच्या सगळ्या गावांचं ग्रामस्थांचं असतं। घरोघरची लोक भाकरी आणून देतात, इथं सगळे ग्रामस्थ मिळून पिठलं बनवतात। प्रत्येकजण गावात फिरून दुकानदार तेल बेसन 8 दिवस आधीच आम्ही सगळं गोळा करून ठेवतो आणि ते गोळा केलेलं बेसन इथं तयार करून वारकऱ्यांच्यासाठी प्रत्येक वारकऱ्याला पिठलं भाकरी जेवण देत असतो। नक्की प्रत्येक वारकऱ्याला पिठलं भाकरी जी आहे ती यवत ग्रामस्थांच्या वतीनं दिली जाते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पिठलं भाकरी जी आहे ते सध्या बनवण्याचं काम सुरू आहे। सकाळपासून ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी काम करतायत आणि वारकऱ्यांसाठी ही सेवा काळ भैरवनाथ देवस्थान आणि यवत ग्रामस्थ यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावाड, साम टीव्ही, यवत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।